गाईज सगळ्यांना हॅपी दिवाळी. आणि मी चाललो आहे एका नव्या ट्रिपला. तुम्ही बरोबर थांबलेला असतं मी चाललो गोव्याला. तर आता मी नाशिकमध्ये मागच्याच बुधवारी मी बँगलोरहून आलो होतो आणि आता चाललो आहे नाशिक एअरपोर्ट. माझी ऑलमोस्ट 4 वाजता फ्लाईट आहे नाशिक टू गोवा. आणि लेट्स गो. लास्ट टाईम आम्ही गेलो त्या ठिकाणी नाही चाललो होतं, म्हणजे एखाद 2 कॉमन प्लेसेस असतील. बट यावेळेस जे मागच्या वेळेस राहिले ते विजिट करायचा प्रयत्न करून ऑफिसली यावेळेस आम्ही पावसाळ्यानंतर चाललो. तर मे बी बघू कसं दिसतं यावेळेस गोवा. सो या लेट्स गो. पोचलो गोवा. मागं बघता आहे गोवाचं साऊथ गोवा इंटरनॅशनल किंवा आय डोंट नो डोमेस्टिक एअरपोर्ट आहे. आणि मस्त वाटतं येऊन. तर टॅक्सीमध्ये जाऊन साऊथ गोवाच्या जो आमचं हॉटेल आहे तिकडं चालू आहे. सो लेट्स सी. फायनली संध्याकाळच्या ऑलमोस्ट 9:30 होत आहे आणि हॉटेलला आलो आहे. आम्ही पोचत होतो 5:30 लँडिंग झाली होती आणि आम्ही टॅक्सी घेतली होती जे कोलमार बीच रिसॉर्ट इथून हार्डली 400-500 मीटर असेल, जे आम्ही बुक केलं होतं महागुडावरून. बट मग ते हॉटेल वर्थ इट नव्हतं जेवढं आम्ही पे केले, किंवा फॅमिलीच्या हिशोबाने एकदम विचित्र आणि सर्व्हिसेस नाही शॉर्ट काही. लकीली लास्ट टाईम मी गोव्याला आलो होतो त्याच्यामुळे मला हे हॉटेल माहिती तेवढं नाव नव्हतं लक्षात आणि मला माहिती जवळ होतं. त्याच्यामुळे मग आम्ही ते कॅन्सल करून हॉटेल स्टार बीच कोलवा बीच शेजारीच आहे इथं आलो आहे. आणि आता मग रूम टूरमध्ये सकाळी देऊ. आणि इथंच शेजारी उडपीसुद्धा आहे, वॉकेबल डिस्टन्सवर आहे 200-300 मीटर. जेवण झालं आहे आणि आता मी झोपायलाच जाऊ. तर हेच अपडेट आहे आजचं. आणि भेटूया सकाळी मग. ओके, बाय बाय. तर गाईज हे सकाळ सकाळचा व्ह्यू आहे आमच्या विलाच्या बाहेरून. हे अशा टाईपच्या विले आहेत 2-2 एकत्र मागं. हा आमचा, इथं बाकीचे लोक झोपलेत, उठलेलो आहे. आणि जो रस्ता दिसत असेल तिकडनं जर लेफ्ट साईड गेले सरळ सरळ तर कोलवा बीच आहे. ऑलमोस्ट 100 ते 200 मीटर अंतरावर असेल. वन्स अगेन गुड मॉर्निंग गाईज. आम्ही रेडी झालो आहे, म्हणजे मीच रेडी झालो आहे, बाकीचे रेडी होत आहेत. आणि आता ब्रेकफास्ट करायलाच चाललो आहे. नेक्स्ट 15 मिनटामध्ये ब्रेकफास्ट चालू होईल. आणि मग स्कूटी रेंटने घेऊन आम्ही मग आज मे बी नेत्रावली आणि काबुद्रामा फोर्ट आणि बीच हा कवर करायचा प्लॅन आहे. सो लेट्स सी. बट तुम्ही बघू शकता माझ्या मागं काल रात्री पाऊस पडून गेला आहे, तर किती मस्त वातावरण झालं आहे. So guys, we are ready to go
नेत्रावली वाईल्ड लाईफ सेंच्युरी. आता इथून ऑलमोस्ट 1.5 तासाची राईड आहे. स्कूटी आलेल्या आहेत ॲक्टिवा आणि आम्ही चाललो आहे. रात्री पाऊस नाही, काल रात्री पाऊस पडत होता बट आता तर नाही आहे. हा रोड मी तुम्हाला क्लिअर दिसत असेल. आम्हाला पॅसेज छान झाले. सो लेट्स गो. गाईज आम्ही आलो आहे नेत्रावलीला आणि 2 वॉटरफॉल आहेत. एक सावरी आणि एक अजून काहीतरी होता. बट सावरीला म्हणजे बेसिकली 1 किलोमीटरची ट्रेक आहे. वॉटरफॉलला गाडी आम्ही पार्क केली आहे आणि जो दुसरा वॉटरफॉल होता त्याला जास्त ट्रेक करावं लागत होती. म्हणून आता आम्ही गाडी पार्किंग करून ट्रेक करतो 1 किलोमीटर त्या वॉटरफॉलसाठी. आणि मस्त जंगल आहे, बघू शकतात. बाकीचे लोक सुद्धा ट्रेक करत आहेत. पोचल्यावर तुम्हाला दाखवतो वर्थ इट ऑर नॉट. बाय बाय. इकडे कुठेतरी वॉटरफॉल आहे. नीट ऐका, वॉटरफॉलचा आवाज येतोय का तुम्हाला? पहिली झलक गाईज वॉटरफॉलची. आता आम्ही इथून खालून चाललो आहे. दिस इज अ पाथ. मस्त रस्ता आहे. 1 किलोमीटर हाईक नव्हती टू बी ऑनेस्ट. हार्डली आम्ही 400-500 मीटर आलो असू. मला तर वाटलं मी पाणी आणलं नाही. 1 किलोमीटर हायकिंग जंगलात. ओ माय गॉड. बट ठीक आहे. दादा मी जवळ चाललो आहे, खाली चाललो इन शॉर्ट. तुम्ही खाली गेल्यावर दाखवतोच. जास्त लोक तर नाही आहे तिथं, म्हणजे हार्डली 4 ते 5 गाड्या होत्या. आय डोंट नो. लांबसुद्धा एकतर फार किंवा मे बी लोक बघत असतील जावे अरण्य तर असेल किंवा नसेल माहीत नाही. बट एवढं तर टुरिस्टिक प्लेस तर नाही वाटलं अजून. बट लेट्स सी. आता खाली गेल्यावर दिसतं छान आहे. तिथून मागं दिसत असेल तर तो वॉटरफॉल आहे. मस्त दिसतं. वरून खाली येतो, वापस खालून खाली येतो. सो लेट्स सी. जवळ गेल्यावर बघू अजून.
तो गाईज आम्ही निघालो इथून. मस्त जागा होती, 10-15 मिनटं आरामात. तुझा धबधबा आहे तो मागं दिसतोय, समोर बसलो होतो. आले तर नक्की या कोणी येत असेल नेत्रावतीला. तर पुढे चाललो आहे काबुदी रामत. तुम्ही जे मागं हॉटेल बघितलं तिथे आम्ही जेवण केलं होतं. आणि तिथून मात्र 4 मिनटाच्या अंतरावर काबुदी रामा बीच आहे. लास्ट टाईम आपण जो बघितला होता पावसात बघितला होता. लेट्स सी आता कसा दिसतोय. ठीक आहे, मी एंट्रन्स करतो मग मजा मग तुम्हाला दाखवतो. हेच ते फेमस चर्च लास्ट टाईम सुद्धा आपण बघितलं होतं. सो हाय गाईज, बघू शकता माझ्या मागे किती मस्त नजारा आहे. लास्ट टाइम काबुदी रामा आलो त्यावेळेस हा कुठला शॉर्टकट नव्हता. आय डोंट नो त्यांनी ओपन केला असेल तर. बट बीचचा नाही हा काबुदी रामा, पण छोटासा रस्ता आहे खाली यायला. दिसते माझ्या मागे घेऊन बघताय. आणि तो समोर रस्ता आहे, तुम्हाला दाखवतो कॅमेरावरती आल्यावर. मी तुम्हाला जे सांगत होतो जे आत्ता मी खाली बीच गेलो होतो ते काबुदी रामा पेबल बीच. आय डोंट नो आता दोघांमध्ये डिफरन्स काही असेल तर काबुदी रामा बीच आणि पेबल बीचमध्ये. बट हा इथून असा रस्ता आहे जे लोक दिसता येत आहे. हे गाईस काबुदी रामा या फोर्टपासून 2 किलोमीटर आहे. हे असं लोकेशन जिथं आम्ही पहिले जेवायला थांबलो होतो त्या साईडला इकडे कुठतरी त्याच रस्त्याने पुढे आल्यावर हा काबुदी रामा बीच. आता आम्ही खालीच चालू आहे, खाली जाऊन दाखवू. जे मागं कायाकिंग बघितलं ते काही इतकं डीपही वॉटर नव्हतं, शॅलो वॉटर होतं आणि डिस्टन्सही कमी होतं. आणि 500 रुपये पर बोट होतं. तर कोणी केले नसेल फर्स्ट टाईम तर करू शकतात. बट जास्त भारी मी कायाकिंग केली क्विंटालमध्ये. तो डिपेंड्स ऑन यू. आणि जागा शोधते फक्त बसायला आरामात. सनसेट होतं आणि मग इथून हॉटेलला आले. काय मस्त मस्त वाटतंय. बीचचं मस्त आहे हा काबुदी रामा बीच. बघू शकता तिकडचा माहोल. इकडं कायाकिंग चालू आहे या साईडला. लोक जे उभे आहेत ते बाकीचं टाइमपास मस्त इकडं मस्त ग्रीन 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 झाले. काही लोक आंघोळी करतायत. औच.